प्रेज द लॉर्ड. जय मसीह की. देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. देवाने सुंदर असा दिवस दाखविला आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. माझं नाव बंडू वाघमोडे आहे. प्रेज लॉर्ड. मी तेलुगू समाजाचा आहे. हालेलुया. देवाला धन्यवाद देतो. देवाने सुंदर असा दिवस दाखविला आहे. देवाने राज्यासाठी, महिमासाठी, गौरवासाठी निवडलं आहे. खरोखर परमेश्वर पिता महान आहे. हालेलुया. मत्तेचं पुस्तक 1 अध्याय 20 वचन. असा विचार त्याच्या मनात गोळत असत. पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफ, दाऊदीचा पुत्र, तो मार्याचा आपला पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्मा बसून आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कुवारी माता मारिया गर्भवती झाली, पण योसेफच्या मनात विचार गोळत होता की मारिया गर्भवती कसं झाली. हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, जगाच्या दृष्टीने बघितलं तर असंभव आहे, अशक्य आहे. प्रेज लॉर्ड. पण जिवंत देवाला सर्व काही शक्य आहे, संभव आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवाच्या स्वर्गदूतनं योसेफला रात्री दर्शन देऊन म्हणाला, तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्मा बसून आहे. हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, आपण नाताळ सादर करतात. हालेलुया. ऑक्टोबर महिन्यात चालू आहे. हालेलुया. डिसेंबर महिन्यात चालू आहे. हालेलुया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे जन्म देवापासून झाला. हालेलुया. येशूचा जन्म देवापासून झाला. हालेलुया. कलसीकारशी पत्रामध्ये दिलेलं आहे, जग स्थापनापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त देवापाशी होता, स्वर्गामध्ये. हालेलुया. हालेलुया. जग निर्माण करायचा अगोदर प्रभू येशू स्वर्गामध्ये होता आणि त्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झाले. हालेलुया. प्रत्येक गोष्ट येशूच्याद्वारे निर्माण झाल्या आहे. हालेलुया. आणि येशू स्वयं जिवंत देवाचा पुत्र आहे. हालेलुया. येशू स्वयं देव आहे. येशू जिवंत आहे. तुमच्यावर माझं प्रेम करतो. हालेलुया. विश्वास करा. देवाचा एक योजना होता, ती योजनेप्रमाणे सर्व घडलं. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी, माझ्यासाठी ह्या जगामध्ये जन्म घेतला 2000 वर्षापूर्वी. हालेलुया. हालेलुया. की तुमचा उद्धार व्हावा, माझा उद्धार व्हावा, ह्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मानवरूप धारण केला, कुवारीच्या पोटी गर्भधारण केला आणि जगामध्ये जन्म घेतला. हालेलुया. आणि सर्व मानवाच्या पापासाठी त्या क्रूस खांबावर आपला प्राण दिला आणि पुन्हा 3 दिवसानंतर जिवंत झाला. शिष्यांना दर्शन दिला, जिवंत स्वर्गात गेला, जिवंत